नमस्कार फ्रेंड्स, मराठी सिरियल ॲक्टमध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते। लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत। इथे राया येतो आणि राघव म्हणत असतो, राया बरं झालं तू पण आला, मला सगळ्यांना एक गोष्ट सांगायची आहे। माझं ट्रान्सफर लेटर आलेलं आहे आणि मला कधीही जावं लागेल। ऋतुराज म्हणत असतो, ट्रान्सफर लेटर आलं सुद्धा? त्यावर सिंधू म्हणत असते, सर आतापर्यंत आपलं फक्त बोलणंच चालू होतं, ही ट्रान्सफर स्वतः तुम्ही घेतली आहे का? रत्नाकर म्हणत असतो, राघव हे खरं आहे का? राघव म्हणत असतो, बाबा ऑलरेडी माझं ट्रान्सलेटर लेटर आलेलं आहे, त्यामुळे याच्यावरती डिस्कशन करून काही सुद्धा उपयोग होणार नाही। सिंधू आता मनात म्हणत असते, राघव सर तुम्ही ही ट्रान्सफर माझ्यासाठी घेतली आहे ना? मधू आता म्हणत असते, राघव तुला लगेच जायचं आहे का? 2 दिवस तू थांबू शकत नाहीस का? रेश्मा आता म्हणत असते की सगळ्यात जास्त त्रास ह्यांनाच होत असेल आणि हसू लागते। तर इकडे मधू म्हणत असते की माझी आणि रायाची पहिली संक्रांत आहे ना, ती आम्ही सेलिब्रेट करणार होतो। रुक्मिणीला आता खूप आनंद होतो आणि ती म्हणत असते, तुम्ही दोघांनी एकत्र राहण्याचा निर्णय घेतला आहे का? राया त्यावर म्हणत असतो, हो, पण राघव हा महत्वाची गोष्ट सांगत होता ना, त्यामुळे आम्ही थांबलो होतो। मधू म्हणत असते, आम्ही दोघे जण आता एकत्र राहणार आहोत आणि यावेळीची संक्रांतीची पूजा सुद्धा एकत्र करणार आहोत। रुक्मिणी म्हणत असते, तू या घरची गुणी सून आहे। हे सगळं पाहून आता माईंना खूप आनंद झालेला असतो आणि त्या देवाचे आभारच मानत असतात। रुक्मिणी म्हणत असते, खरं तर आज असं वाटतंय घरामध्ये सण आहे। माई म्हणत असतात, राजश्री मधूच्या आवडीचा सगळा स्वयंपाक कर। राजश्री काकू म्हणत असतात, हो मधूच्या आवडीचा सगळा स्वयंपाक करते, पण तुम्ही दोघे आनंदित राहा। मधू म्हणत असते, राया आल्यापासून मी या घरामध्ये पहिल्यांदाच पूजेला बसणार आहे। राघवला सुद्धा ह्या दोघांचा निर्णय ऐकून हा खूपच आनंद झालेला असतो। आता मधू ही मनातली मनात म्हणत असते की तुला काय वाटलं की तुम्हाला रिजेक्ट केलं म्हणून मी काय रडत बसेल का? पण मी बघ आता किती आनंदात राहून दाखवते। तर राघव तिथून उठतो आणि रायाकडे येतो। रायाला म्हणत असतो, भावा तुझ्यासाठी आणि मधूसाठी मी खरंच खूप आनंदित आहे। आणि राघव हा रायाला मिठी मारतो। राजश्री म्हणत असते, राया आणि राघव तुम्ही दोघे असेच एकत्र राहा। तुम्हाला दोघांना असे एकत्र पाहण्यासाठी आमचे डोळे आसुसले होते। राघव म्हणत असतो, असेच तुम्ही दोघे आनंदित राहा। राया म्हणत असतो, तुला 2 दिवस थांबता येणार नाही का? राघव त्यावर आता म्हणतो की तुला माहित आहे ना, ट्रान्सफर लेटर आलं की आपल्याला लगेच हजर राहावं लागतं ते। आता सिंधू ही म्हणत असते, राघव सर मी तुम्हाला कोठे सुद्धा जाऊन देणार नाही। राघव म्हणतो, काय करणार आहेस तू? ऑलरेडी माझं ट्रान्सफर लेटर आलेलं आहे, आता काहीही होऊ शकत नाही आणि मी गेल्यानंतर तुला हवं असं तू राहू शकतेस। सिंधू म्हणते, राघव सर तुम्ही ही ट्रान्सफर माझ्यामुळे घेतली आहे का? राघव म्हणत असतो, नाही मुळीच नाही, हा निर्णय फक्त माझा आहे आणि मी जिथे जाणार आहे ना, तिथे मला स्वतःला प्रूव्ह करायला खूप अपॉर्च्युनिटी मिळतील। मी जिथे जाणार आहे तिथे रेंज नाही, त्यामुळे तुमचा फोन लागणार नाही, त्यामुळे कोणीही मला फोन करू नका। मला जसा वेळ मिळेल तसा मी तुम्हाला फोन करत राहील आणि कोणी सुद्धा काळजी करू नका। आणि महिन्याला मी सिंधूसाठी पैसेही पाठवेल। त्यावर आता सिंधू म्हणत असते, काही गरज नाही, माझी स्कॉलरशिप आहे। आता राघव म्हणत असतो, ठीक आहे, पण माझं ट्रान्सफर लेटर आलेलं आहे, त्यामुळे मला जावंच लागेल। राजश्री म्हणत असते, बाळा 2 दिवस संक्रांतीसाठी थांब ना। सिंधू आता मनातली म्हणत असते, राघव सर तुम्हाला मी तुमच्या कुटुंबापासून आणि माझ्यापासून दूर जाऊन देणार नाही। बघाच तुम्ही। तर इकडे आता राजश्री काकू ह्या स्वयंपाक करत असतात आणि खूप टेन्शन मध्ये असतात। तेवढ्यातच तिथे सिंधू येते आणि सिंधू म्हणत असते, आई काय झालं आहे आणि कुठे लक्ष आहे तुमचं? पोळी पूर्णपणे जळालेली आहे, तुम्हाला कसला त्रास होतोय का? तुम्हाला बरं वाटत नाहीये का? त्यावर आता राजश्री काकू म्हणत असतात, नाही मला काहीच होत नाहीये। सिंधू आता म्हणत असते, नाही काहीतरी झालेलं आहे, तुमचं स्वयंपाकामध्ये लक्ष नाहीये, असं कधीच होत नाही, याचा अर्थ नक्कीच तुम्ही कोणत्या तरी टेन्शन मध्ये आहात। नक्की काय झालं आहे सांगा बरं। राजश्री काकू म्हणत असतात, अगं मला रायाची खूप काळजी वाटते आणि प्लीज सिंधू तू त्याला थांबवण्याचा प्रयत्न कर ना। सिंधू आता त्यावर म्हणत असते, तुम्हाला माहित आहे काही, राघव सरांनी माझ्यामुळे ट्रान्सफर घेतलेली आहे। राजश्री काकू आता म्हणत असतात, पण का? तुझ्यामुळे का ट्रान्सफर घेतले आहे त्याने? आणि मग तू त्याला थांबवण्याचा का प्रयत्न केला नाहीस? सिंधू आता म्हणत असते, तुम्हाला असं वाटतं काही मी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला नसेल? राजश्री काकू म्हणत असतात, काहीही कर, पण आता राघवला इथे थांबवून घे।
सिंधू म्हणत असते, तुमचा मुलगा किती हट्टी आहे माहीत आहे ना तुम्हाला. त्यावर आता राजश्री काकू म्हणत असतात की तू काय कमी हट्टी आहेस का. तू काहीही कर पण आता राघवला इथे थांबवून घे. त्यावर आता सिंधू ही विचार करायला लागते आणि म्हणते, आयडिया. आता ही संक्रांत झाली ना, आता मी राघव सरांवर जादूची कांडी फिरवणार आहे आणि राघव सरांना जाऊन देणार नाही. तर इकडे आता राया हा बसलेला असतो. तेवढ्यातच तिथे रिषभ येतो आणि रिषभ म्हणत असतो, राया दादा तू आला आहेस, खूप छान वाटतंय आणि तुझं आणि राघव दादाचं पतंग उडवायचं कॉम्पिटिशन सुद्धा व्हायला पाहिजे. राया म्हणत असतो, नको तुम्ही उडवा मी बघेल. त्यावर रिषभ म्हणत असतो, का राघव दादा जाणार आहे म्हणून का. नाही राया दादा असं नाही चालणार. त्यावर आता राया म्हणत असतो, राघवने जायचा निर्णय घेतला आहे ना, मग त्याच्यामध्ये आता मी काही सुद्धा करू शकत नाही. आणि हे दोघे बोलत असताना तिथे राघव आलेला असतो आणि तो दोघांचंही ते बोलणं ऐकत असतो. तर इकडे आता संक्रांतीची पूजा मांडलेली असते आणि सर्व तयारी केलेली असते. रुक्मिणी तेवढ्यात तिथे येते आणि म्हणत असते, वा सगळे रत्नपारखी आज छान दिसतायत. सगळे आता तिला थँक्स म्हणतात. रुक्मिणी म्हणत असते, सगळी पूजेची व्यवस्था झाली आहे ना. रुक्मिणी आता सिंधूला म्हणत असते, काय सिंधू मॅडम तुम्हाला पूजेचं वेगळं इन्व्हिटेशन हवं आहे का. ऋतुजा आता म्हणत असते, नाहीतर ती म्हणेल आमचं लग्न फक्त एक डील आहे. राजश्री काकू आता सिंधूची बाजू घेतात आणि बोलत असतात, आजच्या दिवस तरी नको ना ऋतुजा टोमणी मारू तिला. राजश्री आता ऋतुजाला शांत बसायला लावते. तेवढ्यातच आता मधून बोलते की त्या बरोबरच बोलत आहे की. आता सिंधू म्हणत असते, मोठे बोलत आहेत ना, तुम्ही जरा शांत बसा. रुक्मिणी काकू आता म्हणत असतात, चला पूजेला सुरुवात करा. आता इकडे राजश्री काकू, रेश्मा, मधू, सिंधू सगळेजण पूजा करत असतात. सगळ्यांनी पूजा करून झाल्यानंतर रुक्मिणी आता म्हणत असते, आता ह्या सगळ्या बायकांनी आपल्या नवऱ्याचं पतंग सजवायला घ्यायचं आहे. तुम्ही सगळ्यांनी पतंग सजवायला घ्या. रेश्मा म्हणत असते, मी रिषभसाठी ऑलरेडी पतंग सजवलेला आहे. रुक्मिणी म्हणते, अरे वा रिषभ, एक गुलाबाचं फुल घेऊन ये रे. एवढं मोठं काम केलं आहे रेश्माने. आता सगळे इथे आहेच तर आपण तिचा सत्कार पण घेऊन टाकूयात. ऋतुजा म्हणत असते, काय बोलताय तुम्ही वहिनी साहेब, पण रेश्मा ही खरंच तिची आणि तिच्या नवऱ्याची सगळी व्यवस्थित काळजी घेत असते, हो की नाही वहिनी. त्यावर रुक्मिणी म्हणत असते, तुझ्या सुनेचं समोरच कौतुक करू नकोस. आता इकडे रुक्मिणी ही आपापल्या नवऱ्यांचं पतंग सजवायला सांगते. सिंधू आता म्हणत असते, मी नाही म्हणते म्हणल्यावर मधुताईंना असं वाटेल की राया भाऊजींसाठी त्या काय काय करत आहेत. मधू म्हणते, मी रायासाठी पतंग सजवणार आहे. सिंधू म्हणत असते, मी नाही सजवणार. माई म्हणत असतात, नाही ही आपल्या घराची रीत आहे. रुक्मिणी म्हणू लागते की तुला त्याचा पतंग सजवायलाच हवा. राघव आता म्हणत असतो, इट्स ओके काकू, सिंधूला तर इच्छा नसेल तर काही गरज नाही पतंग सजवायची, तिला फोर्स करू नका. आता सिंधू म्हणत असते, सगळ्यांना माहित आहे ना आमचं लग्न एक डील आहे, मग कशाला असं खोटं वागायला हवं. असं म्हणल्यावर राघवला हा खूप राग येतो आणि तो सिंधूकडे बघतच राहतो. आता इथे ऋतुजा म्हणत असते, बघा वहिनी, मी तुम्हाला म्हणाले होते ना त्यांच्यामध्ये डील आहे, डील आणि हसू लागते. रत्नाकर म्हणत असतो, तूच म्हणाली होतीस ना मी त्याला जाऊन देणार नाही म्हणून, आता असं का म्हणतेस. त्यावर राया म्हणत असतो, एरवी माझा नवरा करते, आता असं बोलते, असं चालणार नाही त्यावर आता सिंधू म्हणत असते, ते मी असंच बोलत होते. त्यावर आता ऋतुराज म्हणत असतो की सिंधू सारखं तुझं स्टेटमेंट बदलायचं नाही. राजश्री आता म्हणत असते, ऋतुराज भाऊजी मी समजवते तिला, आणि राजश्री ही तिला पतंग सजवायला लावते. रुक्मिणी म्हणत असते, काहीही झालं तरी तुला पतंग सजवायलाच हवा. रुक्मिणी आता सगळ्यांना म्हणत असते, मला एक खूप महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची आहे. मला या घरामध्ये लवकरात लवकर नातू हवा आहे. जो मला नातू देईल त्याला मी सोन्याने मडवणार आहे. सांगा मग मला आता पहिल्यांदा कोण मला नातू देणार आहे. त्यावेळेला सगळेजण एकमेकांच्या तोंडाकडे बघत असतात आणि कोणच काही बोलत नाही. तर सिंधू आता म्हणत असते, मी तिळगुळ घेऊन येते, आणि ती असं म्हणून आता देवासमोर जाते. आता देवासमोर आले असताना ती देवाला नमस्कार करते आणि देवासमोरचं फूल ही तिच्या हातात पडतं. आता सिंधू ही फूल ती तिच्या हातामध्ये घेते. त्यावर रजनी म्हणत असते की बघितलं का, देवाने सिंधूला आशीर्वाद दिलाय. देवाजवळचं फूल सिंधूच्या हातामध्ये आहे. राघव हा नंबर लावणार आहे नातू देण्यासाठी. राघव हा इथे लाजतो. राजश्री म्हणत असते, आऊ वहिनी काय बोलताय तुम्ही, सिंधू आपली अजून शिकते ना, शिक्षण तरी पूर्ण होऊ द्यात. आणि ती काय सांभाळेल, बाळ सांभाळेल की शिक्षण सांभाळेल.
मधू आता मनोमन म्हणत असते, राघव आणि सिंधूचं बाळ असं होणारच नाही आणि मी होऊन देणार नाही. मधू आता विषय तो इग्नोर करते आणि म्हणत असते, राया हा बघा मी पतंग तुमच्यासाठी आणलेला आहे आणि हा पतंग मी आता सजवते तुमच्यासाठी. सिंधू आता मधूकडे बघून म्हणत असते की ह्या अशा मध्येच का वागतात, ह्या आता खरं वागत आहेत की खोटं वागत आहेत, ह्या राघव सरांना दाखवायसाठी नाटक करत आहेत का, असा प्रश्न आता सिंधूला पडलेला असतो. तर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत रेश्मा सिंधूला म्हणत असते, तू राघव भाऊजींसाठी हा पतंग सजव. त्यावर आता मधू म्हणत असते, मी रायासाठी पतंग सजवते म्हणजे आमचं आणि रायाचं खरोखर लग्न झालेलं आहे. आणि सिंधूला म्हणत असते, तुमचं लग्न म्हणजे एक फक्त डील आहे ना, मग तू कसा सजवणार पतंग. आता सिंधू ही मधूकडे बघतच बसते. रजनी आत्या म्हणत असते, आता आपण बघूया कोण आपल्या नवऱ्याचा पतंग चांगला सजवत आहे ते. आपल्याला यामध्ये जिंकायचंच आहे सिंधू. आता सिंधू ही राघवसाठी पतंग करायला घेते. खूपच ती प्रेमाने राघवचा पतंग सजवलेला असतो. असेच मालिकांचे अपडेट जाणून घ्यायचे असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा.